या दोघांनी दिलेला वचननामा त्याचं नाव त्यांनी बदलावं असं माझं म्हणणं आहे. तो वचननामा नाही, अपचननामा आहे. न पचनी पडणाऱ्या गोष्टी आहेत. बरं, मग आता या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिताय, 12 महिने नाले सफाई करू, मग 25 वर्षात का नाही केली? उद्धवजी उत्तर देतील. 25 वर्ष लोकांना नाल्यामध्ये जीव गुदमरून गेली. मला या ठिकाणी दुर्दैवाने दुःखाने म्हणावंसं वाटतंय, एक प्रथितयश डॉक्टर अमरापूरकर हे सिव्हर लाईन मध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. आणि आता हे नाले सफाईची गोष्ट सांगतायत. घाटकोपर मध्ये एक भगिनी पावसाच्या वेळेला घरी चक्कीवर त्या ठिकाणी पीठ दळायला निघाली आणि उघड्या स्टॉर्म वॉटर ड्रेन मध्ये दुर्दैवाने तिचा पाय घसरला, तिचा मृतदेह समुद्रात सापडला. आणि आता हे वचननामा आणि शब्द सांगतायत की आम्ही 12 महिने नाले सफाई करू. पहिला हिशोब हा द्या, अगोदर का नाही केलात? बरं, 700 फुटाच्या घरांना घरात सूट देऊ, मागणी कोणाची? मी एक्स वर पोस्ट केला, माझा व्हिडिओ आहे. मुंबई महापालिकेमध्ये ज्या वेळेला 500 फुटाच्या घरांचा करमाफीचा विषय आला, त्यावेळेला 700 फुटाची मागणी भारतीय जनता पक्षाने केली. उद्धवजी तुमच्या पक्षाने विरोध केला. सभागृहामध्ये विधानसभेच्या तो प्रश्न मी उपस्थित केला. आता 700 फुटाचं सांगताय. आणि त्यामुळे हा वचननामा नाही, अपचननामा आहे. आणि आता आम्ही काढणार आहोत ते पुस्तक, वचननामा नाही, तुमच्या भ्रष्टाचाराचा कारनामा. या कारनाम्याची मालिका काढणार आहोत. देवनारच्या डम्पिंग ग्राउंडचा उल्लेख करताय. आजपर्यंत देवनारच्या डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये प्रक्रिया का सुरू झाली नाही? देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्याला गती मिळाली. का इतकी वर्ष केली नाही? या सगळ्यांचा कारनामा आम्ही बाहेर काढणार आहोत.